आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। नाही दादा, हा अत्याचार आहे, हा अन्याय आहे। लक्ष्मण, दादा, मी आपला अर्थ समजलोय। याचा अर्थ हा आहे की माता सीतेला आपल्या पवित्रतेचं प्रमाण देण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागेल। लक्ष्मण, त्या सतीला जिने आपला पवित्रता धर्म पालन करण्यासाठी तिन्ही लोकांचा विजेता रावणाचा सुख सुविधा आणि वैभवानी भरलेला महाल सोडून अशोक वाटिकेमध्ये थंडीत उन्हात ऊन आणि पावसाचा त्रास मोकळ्या आकाशाखाली बसून सहन केला। लक्ष्मण, पण लक्षात ठेवा, मी वहिनीला माझी माता समजतो आणि त्यांचा पुत्र होण्याच्या नात्याने मी आपल्याशीही विद्रोह करू शकतो। दादा, जय श्रीराम। हनुमंत, हनुमंत, कशी आहे सीता? प्रभू, आपण विचारता आहात कशी आहे माता? त्यापेक्षा चांगलं झालं असतं आपण विचारलं असतं की अजूनपर्यंत वैदेही देह धारण करून आहे, नाणाने घायाळ होऊन ज्याप्रमाणे हरणी तडफडते, पाण्याशिवाय ज्या प्रकारे मासे व्याकुळ होत असतात, त्याचप्रमाणे माता आपल्या प्राणनाथाच्या दर्शनासाठी व्याकुळ होत आहे। जरा सांगा तरी प्रभू, आता मातेला आणण्यासाठी विलंब कोणत्या कारणाने होत आहे? आता आणखी विलंब नाही होणार हनुमंत। तर मी आत्ता पवन वेगाने जाऊन मातेला घेऊन येतो। नाही हनुमंत, इतकी आतुरता, इतका उतावीळपणा उचित नाही। महाराज बिभीषण, आज्ञा सूर्यकुलभूषण। सीतेला आणण्याचा यथोचित प्रबंध करावा। हनुमंत आणि युवराज अंगदच्या सोबत तिला अशोकवनातून मुक्त करून पाठवून द्यावं। जशी आज्ञा अयोध्यानाथ। चलावे हनुमान। का विलंब करसी येण्यास, सीता जनकाची लाडी। रघुवीर व्याकुळ लक्ष्मण आतुर, पाहती वाट तुझी। दादा, इतके उद्विग्न का होता? वहिनीला यायला उशीर होतोय म्हणून? परंतु आपण मला वहिनीला आणायला का नाही पाठवलं? आपण नगरात जाऊ शकत नव्हता, परंतु मी तर जाऊ शकत होतो। लक्ष्मण, अग्नीचा प्रबंध करायला हवा। अग्नीचा प्रबंध का? सीतेला अग्नीला ओलांडून माझ्याकडे यावं लागेल। वहिनीला अग्नीला ओलांडून यावं लागेल? होय। माता सीतेला? नाही दादा, हा अत्याचार आहे, हा अन्याय आहे। लक्ष्मण, दादा, मी आपला अर्थ समजलोय। याचा अर्थ हा आहे की माता सीतेला आपल्या पवित्रतेचं प्रमाण देण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागेल। लक्ष्मण, त्या सतीला जिने आपला पवित्रता धर्म पालन करण्यासाठी तिन्ही लोकांचा विजेता रावणाचा सुख सुविधा आणि वैभवानी भरलेला महाल सोडून अशोक वाटिकेमध्ये थंडीत
उन्हात ऊन आणि पावसाचा त्रास मोकळ्या आकाशाखाली बसून सहन केला. लक्ष्मण, एका राजाची मुलगी, एका चक्रवर्ती राजाची सून असून आपल्या पतीच्या मागे अनवाणी पायाने वणवण भटकत राहिली. तिची पूजा करण्याच्या ऐवजी तिची परीक्षा कुठल्या दोषासाठी दादा, कुठल्या दोषासाठी? लक्ष्मण, माझं जरा ऐक तरी. नाही दादा, नाही. मी या विषयात एकही गोष्ट नाही ऐकू इच्छित. एका असहाय्य अवस्थेत एका अबला स्त्रीला कुणी बळजबरीने पळवून घेऊन गेलं तर ती दोषी झाली. दोषी तर मी आहे. तो त्यांच्या बोलण्याने रागात येऊन आपल्या आज्ञेच्या विरुद्ध त्याला एकटं सोडून निघून गेलो. त्यासाठी त्या देवीला जे दुःख सहन करावं लागलं त्या सगळ्याचा दंड मलाही मिळाला पाहिजे. दोषी त्या नाहीत, दोषी आपण आहोत जे त्यांचं रक्षण नाही करू शकलो. आणि अग्नीतून चालत जाईल ती निर्दोष स्त्री. स्त्री जाती विरुद्ध यापेक्षा मोठा अन्याय काहीही असू शकत नाही. आणि आपण हा न्याय करताय. पण लक्षात ठेवा, मी वहिनीला माझी माता समजतो आणि त्यांचा पुत्र होण्याच्या नात्याने मी आपल्याशीही विद्रोह करू शकतो दादा. असं तू कसं समजलास की मी सीतेची परीक्षा घेत आहे किंवा तिच्यावर काही संशय घेत आहे? सीता, जी एका क्षणासाठीही कधी माझ्या मनातून दूर नाही झाली, जिला क्षणाक्षणाला मी माझ्या दिव्य डोळ्यांनी न्याहाळतो आहे, तिच्या पतिव्रता आणि सतीत्वाचं प्रमाण कोणी दुसरा देऊ शकेल का मला? लक्ष्मण, कुणा पुरुषाचं स्वतःचं हृदय जर कुणा स्त्रीवर विश्वास करू शकत नसेल तर त्याचा दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानं कधीच विश्वास नाही होऊ शकणार. आणि तसंही राम आणि सीता दोन कुठे आहेत? एकच आहेत. मला सीतेची परीक्षा घ्यायची असेल तर त्याचा अर्थ आहे मला माझ्यावर विश्वास नाही, मला माझी परीक्षा घ्यायची आहे. मी जे काही सांगतो आहे त्यात संशय किंवा परीक्षेचा काहीच प्रश्न नाही. तुला माहित नाही, जर खरोखरच रावणानं सीतेला हात लावला असता तर त्या परमसतीच्या तेजानं त्याचे हात जळले असते. ही परीक्षा नाहीये. मग अग्नीला ओलांडून येणं हे सगळं काय आहे? वेड्या, मला अग्निदेवाकडून माझी सीता परत घ्यायची आहे. त्याच्यासाठी ही लीला करणं आवश्यक आहे. लीला करणं आवश्यक आहे? अग्निदेवाकडून सीतेला परत घ्यायचंय? ही कसली लीला आहे दादा? हे काय गूढ रहस्य आहे? मला तरी सांगा. तू ऐकशील तर मी सांगेन ना. तू तर आपल्या दादा विरुद्ध विद्रोह करण्याची तयारी करत आहेस. दादा, तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर सांगा हे काय रहस्य आहे? ऐक लक्ष्मण, सुवर्णमृग येण्याआधी मला हे सगळं माहीत होतं की रावण सीतेचं हरण करणार आहे. आणि जेव्हा एक दिवस तू लाकडं आणण्यासाठी वनात गेलास तेव्हा मी सीतेला सांगितलं, सीता, आता ती वेळ आली आहे जेव्हा आपल्याला महत्त्वपूर्ण नरलीला करायची आहे. यासाठी आम्हाला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच जोपर्यंत मी राक्षसांचा नाश करत नाही तुला अग्निदेवांच्या संरक्षणात राहावं लागेल. जशी आज्ञानाथ. हे अग्निदेवते, मी आपल्या शरणात येऊ इच्छिते. आपण माझी सहाय्यता करावी. हे अग्निदेव, मी सीतेला काही काळाकरता आपल्या संरक्षणात सोडतो आहे. आपण देवीचं रक्षण करावं. अहो भाग्य आमचे, आपण आम्हाला या सेवेची संधी दिली. या देवी.
अशा प्रकारे सीता अग्निदेवांच्या संरक्षणात निघून गेली आणि आमच्या सहाय्यतेसाठी देवीचं प्रतिबिंब प्रति सीतेच्या स्वरूपात राहिलं. अशा प्रकारे या गूढ रहस्याचा तुला आजपर्यंत पत्ता नव्हता. दादा, मी एवढ्या वेळात काय काय बोलून गेलो. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. सीता आली. वहिनी, लक्ष्मण, लक्ष्मण, सीता आली. सीता आली. सीता आली. महाराज सुग्रीव, प्रभू, हे सर्व काय आहे? प्रभू, हे वानर लोक माता सीतेचं दर्शन करू इच्छितात. अवश्य. हनुमंत, हे सर्व वानर आमच्या पुत्रांप्रमाणे आहेत आणि हे सर्व त्यांच्या माते समान सीतेचं दर्शन करू इच्छितात. यासाठी देवी सीतेला सांग की तिनं पालखीतून उतरून पायीच पुढे यावं. पालखी ठेवायला जागा द्या. माता सर्वांना दर्शन देईल. शांत व्हा, शांत व्हा. बाजूला व्हा. ऐकुनी प्रभु वचन हर्षली सारी, अनहि कुसुमे नभातुन झरली. सीतेचे ही मन गहिवरले, अंतर दोघा मधले सरले. पण प्रभु म्हणती दूर हो सीते, शील सिद्ध कर आज. ऐकुनी वचन कठोर हे, चकित झाले जग आज. प्रभुचे वचन श्रीधरी सीता, आज्ञा मानी धरती दुहिता. सौमित्रा हे प्रगट होऊ दे, अग्नि परीक्षा आज पाहू दे. ऐकूनही सीतेची वाणी, सौमित्राच्या नयनी पाणी. किंतु काही तो बोलू शकेना, नतमस्तक हो आज्ञा पालना. पाहुन मुख रघुनाथाचे ते,
पालन करी दिधल्या आज्ञेचे. आग पाही भयभीत ना होई, सीता मानसी हर्षित झाली. जर हृदयी रामा विण कोणी, हो तर शासन मजला दे. हे अग्नी तू घे मज पोटी, शील सिद्ध हो कायम साठी. शील सिद्ध करी अग्नि प्रवेश करी ही देवी मैथिली. शिव पार्वतीला वंदुनी अग्नीत पावल टाकिली. शील सिद्ध झाले प्रचंड अग्नीतूनही सीता वाचली. नभभुईवरी देवांनी मुनीनी ईशलीला देखली. नभभुईवरी देवांनी मुनीनी ईशलीला देखली. तव हात धरुनी अग्निने सीतेस रामा अर्पिली. चिर आयुष्याचा वर दिला अन प्रभु समैथिली भेटली. अन प्रभु समैथिली भेटली. तो राम शोभतो देखणा, ज्याच्या मनी ही मैथिली. ती सावळी सुकुमार जानकी कनक कमळाची कळी. ती सावळी सुकुमार जानकी कनक कमळाची कळी. कनक कमळाची कळी. धन्यवाद. वहिनी